साधक हो. व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती शांती. रोजच्या प्रमाणे आज आपण हे प्रवचन करतोय. याचा उद्देश काय, हेतू काय, देव काय खातात, आपण देव लोकात जाण्याकरता कसं राहिलं पाहिजे, त्याचं आचरण कसं पाहिजे याला महत्त्व दिलेलं आहे. देव लोकात प्रवेश करायचं म्हणजे देवासारखं आचरण पाहिजे. मोठमोठ्या पुढ्यात जायचं म्हणजे पुढ्यासारखं आपलं आचरण पाहिजे. तसं कुठे आपला प्रवेश करता येत नाही. त्याप्रमाणे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करायचा आहे, परमेश्वराकडे जायचे, अमर व्हायचे. त्याच्याकरता आपल्याला देवाचं म्हणणं ऐकलं पाहिजे, देवाने सांगितले ते नियम पाळले पाहिजेत. आता वेदामध्ये सोमरस प्यायला सांगितलेलं आहे. नंतर गाईचं दूध दही याचा उपयोग करायला सांगितलेला आहे. नंतर तांदूळ जवस नाचणी अशा काही गोष्टी उपयोग सांगितलेला आहे. सोमरस सांगितला महत्त्वाचा म्हणजे उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस हा सोमरस हा प्यायचा आपल्याला. आता या ठिकाणी हे जे सगळं सांगितलं जातं असं कोणी आजपर्यंत आचरणात आणलेलं नाही. ह्या देवाला हे लागतं, त्या देवाला ते लागतं. ज्या ज्या लोकांनी मानवरूपाने जी जी साधना केली, कोंबड्या खाणारे माणसं किंवा इतर काही खाणारे असतील बकरं बोकडे, ते मेले, त्यांच्या तुम्ही मांडणुका केल्या आणि त्यांच्यापुढे तीच प्रथा चालू झाली. त्यांचा चमत्कारामुळे तुम्ही तिथं भाळला गेला, पण जो खरा देव आहे त्याच्याकडे तुम्ही वळला नाही, तिथंच लटकून बसला. मग तुमचा पित्तर मार्ग भूत्याल मार्गात गुल्ला टाकली तर पुढं पित्तरार मार्ग सुरू झाला. वरण भात आमटी शाकाहारी बनले. त्यात एखादा महाराज तयार झाला शाकाहारी, त्याची बांधली समाधी, त्याचे चमत्कार नमस्कारचा इतिहास. तिथं जग रमलं, लागले शाकाहारी. ह्या देवाला म्हणे शाकाहारी जेवण, मलिदा द्या, अमुक द्या, तमुक द्या. अशा दृष्टीने ह्या देवाभोवताने सगळे जीवाभोवती म्हणजे मानव जीवाचा हा एक प्रकारचा म्हणजे विकास म्हणा किंवा विकृती अवस्था आहे.
पुढं फळं खाऊन दूध पाणी खाऊन साधक तयार झाला, त्याला देव प्रसन्न झाले बुद्धिवान मार्गातले. मग ह्या देवाला फळांचा रस द्या, मग ह्या देवाला असं करा. कारण मानव आणि तो देव हे दोन्ही या ठिकाणी एकरूप झालेले आहेत. म्हणून या देवाला फळांचा रस. आणि जो ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व आहे, फक्त निराकार निरंकार किंवा ब्रह्म फळांचा रस पिऊन राहणे अशी साधना केल्यानंतर तो परमहंस पदाला पोचतो. बाकीचे पोचू शकत नाही, ब्रह्मपदाला जातो. अशीच ही सगळी साधना आहे. तिचा विचार आतापर्यंत काही समाजाने केला, काही केलाच नाही. आणि जरी आपण कुठल्या धर्माचे असलात आणि तुम्ही जर समजा ओम तो देवावंतो नोय तो विष्णू चक्रमय परिसाम, जो परमात्मा 7 ठिकाणी फिरला, 7 लोक निर्माण केली, त्या परमात्माने यांना नियम घालून दिले आणि सांगितलं बा जे पुढं समाज आहे त्याला सुद्धा देवलोक येण्याचा अधिकार आहे. ओमाग्नुषी पोमाना पांजन्या पुरोहिता तमिमये महागयम, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र अतिक्षुद्र हे 5 जण जे आहेत यांना सुद्धा परमेश्वर प्राप्ती करण्याचा अधिकार आहे. तुम्ही देवधर्म करायचं नाही, तुम्ही अशी पोथी वाचायची नाही, तुम्ही तसं करायचं नाही. मी अनेक लोकांना फिरलो, मला हे अशी उत्तरं मिळाली. तुम्ही अमुक मंत्र म्हणायचं नाही, तुम्ही तसं म्हणायचं नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा मी दत्त महाराजांना विचारलो हे काय आहे, दत्त महाराज म्हणले माणसांच्या मनाची विकृती आहे. शंकर भगवान म्हणले यांचं ऐकू नका, कारण हे तुमचा विकास होऊन देणार नाही आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊन देणार नाहीत, असं भगवान शंकरने आपली तक्रार माझ्यापुढे मांडली. कारण देवापर्यंत जायचंय तर देवासारखा आहार पाहिजे. आता इथं वाकड्या तिकडे खातोय, तो कसं काय देवापर्यंत जाणार? वरण भात आमचं खातोय, तो पित्तर बांधलाय, तो देवापर्यंत जाऊ शकत नाही. फक्त सोमरस पिणारा जो आहे तो फक्त शंकर भगवान पर्यंत, शिवलिंगापर्यंत जाऊ शकतो, परमधामात जाऊ शकतो. बाकीचे कोणालाही प्रवेश मिळू शकत नाही, त्याला पुढे अमृत प्राप्ती होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. मग हे सगळं लिहिलं कोणी, मार्ग कसे काय तयार झाले? आता थोडक्यात सांगायचं म्हणजे एक नदी होती. एक नदी असते, त्या नदीमध्ये अनेक डबके असतात आणि ते अनेक पाणी वाहतं. बरेच दिवस पुढं डबकं तयार होत आणि डबकं तयार झालं, डबकं तयार झालं की त्याच्यामध्ये मासे साचतात. मग काही मासे माशाच खाऊ लागतात, काही मासे मग पाणी पिऊन शुद्ध होते, ते वाकडी तिकडे खायला लागले जगण्याकरता. अशा दृष्टीने मानव जीव जे आहे संकट आल्यानंतर जगण्याकरता त्याने आपला जो मूळ धर्म आहे फळं खाऊन दूध पिण्याचा, सोमरस पिण्याचा, तो सोडा आणि अमंगळ मार्गात उतरले, खाऊन जगायचे. अशाच अवस्थेत प्रजा कायम राहिली. पुढच्या अवस्थेत ती आलीच नाही आणि सांगणार कोण राहिलाच नाही. अनेकांनी मठ स्थापन केले, अनेकांनी धर्मगुरू झाले, अनेक सगळे झाले, पण कोणी सामवेदाचा उच्चारच करीत नाही. कारण भगवान कृष्णाने सांगितलं सामवेदोऽस्मी, मी स्वतः सामवेद आहे. 1875 त्यात रुच्या आहेत, तत्वज्ञान सांगितलेलं आहे. त्याचा तुम्ही संपूर्ण अभ्यास करा आणि मग तुम्ही मला जाणार, तसं तुम्ही मला ओळखू शकणार नाहीत. म्हणजे किती सुंदर सांगितलं, नियम घालून दिले, पण माणसाने सामवेद पाहिलंच नाही. शाकाहारी जरी तुम्ही राहिला तरी तुम्ही पितृदेव आहात. तुमचा देव काय खातो? चेडे गोटळ वाकडं तिकडं. मग त्याला तशीच माणसं तिथं, त्यांची दंडी, त्यांची यात्रा. पितृदेवाला वरण भात आमटी, तिथं अशीच माणसं, असाच गोंधळ. आणि फळं खाऊन दूध पिऊन राहणारा जो आहे तिथं देव लोक आहेत, तिथं देवभक्ती करणारे एकनिष्ठ सोमरस पिणारी माणसं आहेत, भक्त आहेत. त्यांना ईश्वर प्राप्ती होते, बाकीच्यांना होत नाही.
मोठमोठे साधू संत जर तुम्ही असलात, आता तुमचा देव काय खातो हा प्रश्न आपल्या घरात देवांना आपण नैवेद्य दाखवतो. आमच्या देवाला दरवर्षी असं लागतं. माझ्या बरेच लोकांना म्हणले, महाराज आम्ही दरवर्षी या देवाला आमच्या देवाला असं करावं लागतं. मी म्हणलं शिळे हात ठेवा. कलकी दत्त महाराज शिळे हात ठेवल्यानंतर ते हात पुढे गेले. काही करायची गरज नाही, देवाने सांगितलं. झाले ते शाकाहारी बनले, व्यवस्थित झालं. तर सांगायचा मुद्दा, कुठलाही देव वाकडं तिकडं खात नाही. आणि जे वाकडे तिकडे खातात ते देव नाहीत, ते भूत की अतृप्त विकृत जीव आहेत. आणि त्यांचीच तुम्ही भक्ती करून आता समाजामध्ये वावरत आहात. त्याच्याकरता हिंदू धर्माचं पुनर्जीवन करायचं म्हणजे आपल्याला सोमरस पेला पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं धर्म टिकणार नाही, मोठं होणार नाही. तो आपण पाहिला पाहिजे. ओमाश्चयित इंद्र वावृद्धे कृष्णम अशवामध्ये सुतस्य विष्णवी, असं या ठिकाणी म्हटलंय. आद्यते अस्यं महिमानं अयवानुस्तुवन्ति पूर्वतः. पुढं काय म्हणलंय? इंद्राग्नीत विष्णा शिवां तदस्तानि प्रयांसेचम यो स्वसूर्यं हितं. हे इंद्र व अग्नी देवतांनो, तुम्ही दोघे अतिशय हुशार आहात, प्रधान आहात, केलेले आहात. अन्न व सामर्थ्य प्रतिष्ठादायक आहेत. तुम्हा दोघांमध्ये परिपूर्ण वृष्टी करण्याचे सामर्थ्य आहे. इंद्र आणि अग्नी हे दोन देव एकत्र आले का पाऊस पडतो. इंद्र व अग्नी जेव्हा समान कार्य करतात तेव्हा त्यांची सामर्थ्य एकत्रच असतात व ते नेहमीच शुभकार्याला प्रेरणा देत असतात. सत्कार्यकर्ते, विद्वज्जन व बुद्धिमान पंडित सतत सदाचरित असतात. ते सत्य मार्गानेच आपले जीवन व्यतीत करतात. ते कधी असत्यव्यवहार करीत नाहीत. इंद्राग्नीची प्रदान केलेले सामर्थ्य व प्रज्ञा विजोजानी प्रतिष्ठा वाढवणारीच आहे, असं पुण्याचं सांगितलं. पंडित, हे पंडित म्हणजे याचा अर्थ परमहंस पंडित जे आहेत ते परमेश्वराशी एकरूप होऊन परत पृथ्वीवर येतात, ते पंडित. कारण त्यांना सत्य समजलेलं असतं. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. आपण किती कमावलं तरी खाली सोडून जावं लागतं. नाही कमावलं तर आपल्याला काय मिळत नाही. फक्त आपला देह आत्मा परमेश्वराकडे जातो. तेव्हा हे पंडित, जे पंडित इथं पदवी दिले पंडित. पंडित म्हणजे जे देव परमेश्वर आहे त्या परमेश्वराशी भेट घेऊन त्याच्यासारखं स्वरूप त्या पंडिताला देवाकडून प्राप्त होतं. आणि मग तो पुन्हा आपल्या शरीरात येऊन राहतो, तो पंडित. बाकीचे पंडित नाही, ते खंडित आहेत. पंडित पदवी लावायची, काहीतरी गप्पा ठोकायच्या, हे पंडित होत नाही. पंडित, परमहंस वर्तिकाचार्य हे जे आहेत हे सत्य मार्ग केव्हा सोडित नाहीत. हा सत्य मार्गाने जात नाहीत. परमेश्वर ब्रह्मसत्यम याच मार्गाने यांची प्रगती असते. बाकीच्या मार्गाने ते जात नाहीत. कारण का? यांचा जो आहार आहे तो फळ खाऊन दूध पिऊन आहे. त्यामुळे यांच्या शरीराची सात्विक वृत्ती आहे ती कधी नष्ट होत नाही. मग आता जगामध्ये कलियुगामध्ये काय राहायला पाहिजे, कसं आहे तर कलियुगात काय सांगितलं? भागवतपुराणाच्या 12व्या स्कंदात 2ऱ्या अध्यायात 22 श्लोक काय म्हटलंय? वासुदेवे भगवती मूर्ते स्थिते वासुदेव भगवती सत्वमूर्तौ हृदय स्थिते. ज्याचं हृदय
पवित्र सात्विक वृत्तीचा असेल त्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष वासुदेव म्हणजे परमेश्वर अवतीर्ण होईल किंवा होतो, तो कार्य करतो. म्हणजे आपला घर आहे, पण आपल्या घरामध्ये आपण चिमणी लावली, बारीक दिवा लुक 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 करतो. पण जेव्हा आपण आपल्या घरात बल्ब लावू तेव्हा संपूर्ण अंधार नष्ट होऊन मोठा उजेड पडतो. मग जीव आणि परमात्मा आपल्या हृदयात जेव्हा प्रवेश करीन तेव्हाच आपल्याला जगाचं आपलं स्वतःचं अस्तित्व कळतं. तोपर्यंत कळू शकत नाही, नुसता गप्पा मारतो आपण. आणि पंडित ही जी पदवी आहे, तिथं पंडित म्हणजे विद्वान. पण हे पंडित विद्वान कोणचे? परमेश्वर जो 7 लोकांच्या पलीकडे राहतो परमधामात. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात मूर्त्या दशांगुलम ह्या परमेश्वराची भेट घेतली जाते. आणि त्या परमेश्वराची सायुज्यता त्याला मिळते. आणि त्या मिळाल्यानंतर तो पुन्हा आपल्या शरीरामध्ये येऊन राहतो. तो पंडित. पंडित म्हणजे नेमकं काय? तर ज्याने जिवंतपणीचं स्वर्गामध्ये आपलं स्थान मिळवलंय, तिथं राहण्याची व्यवस्था मिळाली, खोली मिळाली, नंबर मिळवला आहे, आणि त्याला आपलं शरीर सोडल्यानंतर त्या स्वर्गामध्ये जागा मिळाली आहे. तर या ठिकाणी अशी वस्तुस्थिती आहे. सोमरस का प्यायचा? नाही प्यायला तर नाही जमत का? त्याचं कारण फुग्यात हवा भरायची, आणि पाणी भरलं काय होईल? पाणी भरलं फुग्यात तर फुगा जमीन सोडणार नाही, जमीनच बसून राहणार. तसं हा मंगळ खाणारे जे लोक आहेत त्यांना स्वर्गात वर जाता येत नाही, हे जड झाली यांची शरीर. दुसरा महत्वाचा मुद्दा, फुग्यात हवा भरली, तो फुगा आकाशात भला उंच गेला, लांब गेला, कुठं तपास लागला. म्हणजे तशा प्रकारचे सोमरस पितात ते मंडळी, ते साधक, ते पंडित परमेश्वराकडे जातात. तिथे जाऊन आपली जागा मिळवतात. ती जागा पूर्ण झाल्यानंतर मग ते पंडित परमहंस प्रवर्तकाचार्य होतात. तसं त्यांना होता येत नाही. कुठले का लावली पदवी, झाले पंडित, झाले शास्त्री, झाले विद्वान. 4 पुस्तकं पाठ करून मनुष्य विद्वान होत नाही. अनुभव होता, अनुभव. शेतात घ्यायचं म्हणजे शेत नुसतं घेऊन ठेवायचं, पाणी नाही, पीठ नाही, काय पीक येणार आहे? हाय बा शेतचं किती 100 एकर जमीन आहे, 100 एकरचा मालक बसा, किती पीक आलो? काय यावर्षी काहीच नाही केलं, 8 दाणे होणार नाहीत. तर हा पंडित होऊ शकत नाही. काय हो पंडित, कसं काय चर्चा कशी काय? म्हणजे सगळी जमीन नांगरून काढली, पेरली, ऊस लावलाय, अमुक लावलंय, तमुक लावलंय, घस लावलंय, बाजरी लावली, झवड लावली, असे निरनिराळ्या प्रकारच्या पिकं काढल्यात. नारळ लावलाय, आंबा लावलाय, चिकू लावलाय. मग ह्या माणसाला सगळ्या प्रकारचं चौकडून सहकार्य मिळायला लागलं. तो पंडित. पंडित शास्त्री शेतीवाला असा. तसं जो विद्वान पंडित आहे त्याला ईश्वरी सायुज्यता जिवंतपणे मिळावं लागते. जिवंतपणे देव स्वरूप झाल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. आणि ती आवड कंडिशन अशी आहे की ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस समुद्रातून अमृत निघालं, राक्षसाने पळवलं, ते काय देईनात. मग भगवान विष्णूने, भगवान कृष्णाने मोहिनी राधेचं रूप घेतलं आणि सुंदर गाणं म्हणत म्हणत त्यांच्या पुढे नृत्य करायला लागले. त्यामुळं सगळे दैत्य भाळले आणि हे सुंदरी, तुझ्या हातून आम्हाला अमृत दे, तुझ्यावर आमचा विश्वास आहे. अशा दृष्टीने भगवान विष्णूने मोहिनी राधेचं रूप घेऊन देवांना अमृत दिलं, राक्षसाला मदिरा पाजली, सांगितलं. नंतर सभा झाली. बृहस्पती देवांचे गुरु, इंद्र देवांचा राजा, ब्रह्मा विष्णू महेश कार्यकर्ते, 33 कोटी देव, गणपती, कार्तिक स्वामी आणि सगळ्या देवी देवता तिथं हजर होत्या. तेव्हा असं ठरलं की ज्याला स्वर्गात यायचंय जीवाला,
त्यांना अमृत प्राप्ती झाल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. आणि तेव्हापासून स्वर्गात जायचं पूर्ण बंद झालेलं आहे. गवळण म्हणे गवळणीला सहस्रामृत मंथन स्वर दत्ताला, अमृत पेवू अमर हो जावो परमधामाला, अमृत पेवू अमर हो जावो परमधामाला. पंढरीचा राजा पांडुरंग, पंढरीचा राजा पांडुरंग, इथे झाला म्हणे गवळण, झाला म्हणे गवळण. देवांना देतो अमृत अमृत, राक्षसांना देतो मदिरा, राक्षसांना देतो मदिरा. असा कार्यक्रम युगे युगे चालला, युगे युगे चालला. काशीश्वर दत्त म्हणे, काशीश्वर दत्त म्हणे, शिरूरामृत गवळणी, शिरूरामृत गवळणी. गवळण म्हणे गवळणीला सहस्रामृत मंथने स्वर दत्ताला, अमृत पेऊ अमर हो जाऊ परमधामाला. परमधामाला जायचं असेल तर अमृतच मिळायला पाहिजे. दही लोणी ताक दोही काही चालत नाही. हंत रस प्या, सोमरस प्या, आणि मग तुम्हाला अमृत प्राप्ती करता नंबर लागन. तसं लागणार नाही. सोमरस पेल्यानंतर जेव्हा तुमचा नंबर अमृत प्राप्त लागेल मग अमृत मिळेल. अमृत मिळाल्यानंतर तुम्ही अमर होणार. आणि मग परमधामात म्हणजे मुख्य जो परमात्मा आहे, म्हणजे भूभुवा स्वाहा महाजना तपान सत्य, ह्या साती लोकांच्या पलीकडे जो आहे, अनंत कोटी ब्रह्माच्या पलीकडे जो आहे परमधामामध्ये, ओम सहस्र शीर्षा पुरुषा पूर्ण ब्रह्मा, तर त्या पूर्ण ब्रह्म जे आहे त्याचा आपल्याला प्रवेश मिळवायचा आहे. म्हणजे आपला अमृत मिळवलं पाहिजे. स्वर्गामध्ये जिवंतपणीच जागा मिळाली पाहिजे. या जगात कुठं कुठं काय, किती स्वर्ग, किती ब्रह्म, किती काय आहे, हे सगळं जिवंतपणे ज्ञान झालं पाहिजे. मेलं होत नाही. फुगा फुटल्यानंतर तो हवेत उडू शकत नाही. जोपर्यंत फुगा व्यवस्थित हवा भरली की तो हवेत तरंगतो. अति सत्य आहे. तसं तुमचं शरीर एकदा गळून पडलं की तुम्हाला जिवंतपणे तुम्ही काही न मिळवलं, त्यामुळे तुम्ही इथं राहणार आहात. अशी जी वस्तुस्थिती आहे ती आपण हाताळली पाहिजे. आणि ती हाताळल्यानंतर मग आपल्याला ईश्वर प्राप्ती होते. कारण हा जो करारनामा आहे, श्रीमद भागवत पुराण, कुर्मा अवतार, समुद्र मंथन, 14 रत्न प्रगटली, त्यात अमृत निघाले, ते देवांना दिले. राक्षसाला मदिरा म्हणजे दारू दिली आणि सांगितलं, देवांची मीटिंग झाली की आता आपण देवलोक सगळे सुखी झालेलो आहोत. कारण जे अमृत पितील तेच फक्त वर येतील. जे अमृत पिणार नाहीत, वाकड्याकडे खातील, दारू पितील, ते खाली पृथ्वीवर राहतील, पुन्हा पुन्हा जन्म घेतील. जोपर्यंत त्यांची दारू सुटत नाही किंवा हजारो जन्म झाले ते सुटत नाही, तोपर्यंत ते चकचावऱ्या येऊनीमध्ये इकडे पळ तिकडे पळ असं सुरू होणार. ज्यावेळेला त्यांची दारू सुटन, मदिरा सुटन, आणि जेव्हा ते ब्रह्मस्थितीत येतील, ज्ञान प्राप्त करतील, शरीर शुद्ध करतील, त्याच भक्तांना परमधामात प्रवेश मिळेल. तसं मिळणार नाही. करारनामा झालेला आहे. आपण धर्मग्रंथ वाचतो, त्यातलं बरंचसं वाङ्मय लिखाण गहाळ झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आठवत नाहीत, कारण ह्या काय काय गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये गाळलेल्या आहेत. आणि जो करारनामा आहे तो करारनामा त्या भागवत पुराणात सांगितलेला नाही. देवांना अमृत द्या, राक्षा मदिरा, भक्तांना अमृत द्या, राक्षांना मरिदा. आल्या आल्या स्वर्गाच्या गवळणी, आल्या आल्या पंखधारी गवळणी, आल्या आल्या स्वर्गाच्या गवळणी, आल्या आल्या पंखधारी गवळणी,
अमृत घागरे भरे, अमृत घागरे भरे, चालल्या इंद्र दरबारी, चालल्या इंद्र दरबारी. कल्की दत्ताडवे वाट, कल्की दत्ताडवे वाट, सांग त्यांना नीट, सांग त्यांना नीट. अमृत ठेवा भूमीवरी, जगेल हे जीव सृष्टी, जगेल हे जीव सृष्टी. कोणी ऐकेना चालला इंद्र दरबारी, अमृताच्या भरी घागरे, अमृताच्या भरे घागरे, चालला इंद्र दरबारी, चालला इंद्र दरबारी, चालला इंद्र दरबारी. कल्की दत्त मारी हिरा, कल्की दत्त मारी हिरा, फुट्या अमृताचा घडा, फुट्या अमृताचा घडा. अमृताचा सडा पडे, अमृताचा सडा पडे, देव भक्त अमृत प्याले, देव भक्त अमृत प्याले. सृष्टी झाली हिरवेगार, जगा देते अमरपण, युगे युगे पीक वाड्या समोर. अमृतचा प्रभाव ह्या जगामध्ये पडलेला आहे. अमृत सगळ्यांना आहे, म्हणूनच ही जगसृष्टी युगे युगे वाढत चाललेली आहे. आणि ज्यांच्यामध्ये अमृत प्राप्ती होत नाही त्यांचं संपून जातं, त्यांची सृष्टी वाढत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून ह्या जसं कृष्णा गवळणी मथुरा चालल्यात, कृष्ण त्यांच्या वाट अडवितो, तसाच या ठिकाणी भगवान कृष्ण मोहिनी राधा झालेला आहे आणि भगवान शंकर कल्की दत्त झालेले आहेत. आणि ते भगवान मोहिनी राधा झालेले कृष्ण अमृत घेऊन इंद्राच्या दरबारात चाललेले आहेत. तेव्हा त्यांना सांगितलं की ते पृथ्वीवरचं अमृत नेऊ नका, पृथ्वी हिरवीगार राहील, पृथ्वी नष्ट होईल. म्हणून पृथ्वीवर अमृत पडलं म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. चंद्रमंगळावर अमृत नाही पडलं म्हणून जीवसृष्टी नाही. जेव्हा चंद्रमंगळावर अमृत पडलं तेव्हा तेव्हा जीवसृष्टी होईल, काळजी करायचं कारण नाही, कालांतराने होणार आहे. अमृत पडन प्रत्येक ग्रहावर, तिथं जीवसृष्टी निर्माण होईन. गवळण म्हणे गवळणीला, चलत अमृत अमृत, मंथने स्वर दत्ताला. अमृत पिऊ अमर हो, जाऊ परमधामाला, अमृत पिऊ अमर हो, जाऊ परमधामाला. त्याच्या अगोदर आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे. सोमरस प्याल्यानंतर आपल्याला मग पुढं अमृत प्राप्ती होणार. सोमरस प्यायला आपण देवलोकात जाणार. देवलोकात गेलो, गणपती लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोकात आपण सोमरस पिऊन प्रवेश करू शकतो, जातो. आणि तिथे गेल्यानंतर जे विराट लोक आहे त्या विराट लोकामध्ये आपला अमृत प्राप्ती होते, अमृत मिळतं सरशेवच्या टोकावर. आणि मग तिथून पुढे आपला प्रवास सुरू होतो. मग त्यावेळेला आपण आपलं अमर शरीर, अमर दिव्य शरीर धारण करून आपण परमधामा जो परमात्मा आहे, श्रीवत्स भगवंत शिव हे स्वरूप त्यांचं दर्शन घेतो आणि मग त्यांच्या आपल्याला सायुज्य मुक्ती मिळते. मग आपला परमधामाजवळ राहण्याची परवानगी मिळते, अमरता लाभते. म्हणून सोमरस पिणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दररोज मग सोमरस पिला आपण काय खाल्लं पाहिजे? आपला जो मेंदू आहे हा देवा शरीराचा राजा आहे, त्याचे तुकडे तुकडे झालेले असतात. हृदय, मेंदू हे कार्य करीत नाही, बंद पडतात. आणि आपण भलतंच खातो, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, यातून त्यात काय मिळत नाही. मग आपल्याला शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा आणि फळांचा रस, सोमरस हे 4 पदार्थ रोज हळूहळू खाल्ले पाहिजेत, थोडे थोडे किंवा जास्त. मग आपलं शरीर पूर्ण शुद्ध होतं आणि मग आपल्याला सोमरस पिऊन अमृत प्राप्ती होते. मग आपण परमधामाला जातो. तसं जाऊ शकत नाही. गप्पा मारून काय लिहू नका, खरं म्हणजे असं आहे. तोडमनाथाने मला सांगितलं, म्हणले महाराज
खोटं काही लिहायचं नाही. जेवढं सत्य आहे तेवढं लिहायचं. जे डोळ्यासमोर घडलं ते लिहायचं. नुसतं गप्पा मारून काही लिखाण करून ठेवू नका. तर मला ते सत्य समोर जे अनुभव आले त्याप्रमाणे काळभैरवांच्या म्हणण्याप्रमाणे येतो. या ठिकाणी काळभैरव ठिकाणं शिरूर, जातेगाव, पुणेवाडी या ठिकाणी काळभैरव ठिकाणं आहेत. त्या काळभैरवाची भेट घेतली की तुम्हाला अमृत, सोमरस, अमृत, कारण काळभैरव ती सासरवाडी जी आहे ती अमृत आणणारी सासरवाडी आहे. मग काळभैरव पण झाला की आपला अमृत देणार. अति सोपा मार्ग आहे. कारण ते अमृत जे आहे ते काळभैरवाच्या सासरवाडीला अमृत आहे, तिथं ते शेजणार राखण आहेत. मग आदिनारायण तिथूनच अमृत आणतात, ते द्यायचं मिळेल आपल्याला. म्हणून या देवांची भक्ती करणे आवश्यक आहे. आणि ते अमृतवर आलं की आदिनारायण जो भगवान म्हणून राहत आहे ते आपल्याला अमृत देते. त्यामुळं आपण अमर होऊ, मग परमेश्वर जाऊ. गवळण म्हणे गवळणीला सहस्र अमृत मंथने स्वर दत्ताला, अमृत पिऊ अमर हो जावो परमधामाला. परमधाम जे आहे तिथं जायचे, पुन्हा यायचं नाही. त्याच्याकरता अमृत प्राप्ती होण्यासाठी प्रथम सोमरस पिले पाहिजेत. शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा, फळांचा रस, सोमरस पिणे 4 वस्तू रोज तुमच्या खाण्यात पाहिजेत. तेव्हा तुमचा जो मेंदू हा शरीराचा राजा आहे, त्याचे झालेले तुकडे तुकडे, पाठीचे मणक्याचे तुकडे, हृदयाचे तुकडे, काळीगाम, इशीची खालीवर, हे सगळे परिपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण होतात. म्हणजे आपले आजारही हटतात. सोमरस मिळतो, अमृत मिळते, देवप्राप्ती होते. ओम स्वयंभू महामृत मंत्रेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अत्रि ऋषि की जय. अनुसया माता की जय. ब्रह्म ऋषि अत्रि की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधू संतन की जय. जर आपण अत्रि अनुसया मातेचं जर नाव घेतलंच नाही तर तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न होणार नाहीत. कारण अनुसया मातेने तिन्ही देव बाळ करून टाकले आणि त्या एका अटीवर त्यांना पुन्हा देव केलं. अत्रि अनुसयाने सांगितलं, आमचं जर नाव घेतलं तर तुमचं देव पण जगात राहील. जर आमचं नाव नाही घेतलं तर तुमचं देव पण राहणार नाही, तुम्ही कोणालाही प्रसन्न होणार नाही, तुमची शक्ती क्षीण होऊन जाईल. मग आमचं नाव घ्यायचं, अमृत प्यायचं, सोमरस प्यायचं आणि मग तुम्हाला 100% पुन्हा देव पण लाभन असं दिलेलं आहे. ओम हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.